श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सीतारामचंद्र देवताभ्यो नमः। श्री गुरुचरणारविंदाय नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि परविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम 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 पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम।
गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वर्णानाम अर्थ संघानाम रसानां छन्दसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। परम मंगलमय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वांछित कल्पतरु धनुष्यधारी भगवान श्री राम प्रभू रामरायाच्या अनंत लीलेचं वर्णन श्री रामचरितमानस ग्रंथामध्ये तुलसीदास बाबांनी केलेलं आहे। पवित्र पावन अशा श्री रामचरितमानस कथेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार अत्यंत गरजेचा आहे। आपल्या श्री संत रामजी महाराज संस्थान सच्चिदानंद आश्रम सावत्रा या ठिकाणी दरवर्षीच्या नेमाप्रमाणे दत्त जन्म उत्सवाची या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। दत्तात्रय प्रभूचा आज जन्मदिवस, ज्या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त भगवंताचं प्रागट्य झालं, तो पवित्र दिवस या मार्गशीर्ष महिन्यातील ही अत्यंत पवित्र असणारी पौर्णिमा, ज्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रय प्रभू प्रगट झाले आणि त्यांच्या जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, श्री गुरुचरित्र पारायण, त्याचप्रमाणे श्री रामचरितमानस कथा या कथेचा आज प्रथम दिन आहे, पहिला दिवस आहे। आणि पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर मंगलाचरणाचा दिवस असतो। पहिल्या दिवशी मंगलाचरण केल्या जातं आणि ते रामचरितमानस ग्रंथामध्ये मंगलाचरण आलेलं आहे। मंगलाचरण म्हणजे काय की भगवान परमात्म्याच्या कथेला आरंभ करण्यापूर्वी भगवंताला नमस्कार करणे, भगवंताची स्तुती गाणे, भगवंताला प्रसन्न करून घेणे। कारण भगवंताला सगळ्यात जास्त काय प्रिय असेल तर ती त्याची स्तुती प्रिय आहे। स्तुती कोणाला आवडत नाही, प्रत्येक व्यक्तीला स्तुती प्रिय आहे आणि ती स्तुती ग्रंथकारांनी केलेली आहे। नमस्कार प्रकरण, मंगलाचरण प्रकरण या ठिकाणी आलं। तुलसीदास बाबांनी रामचरितमानस ग्रंथ सुरू करण्यापूर्वी काही मंगलाचरण केलेलं आहे। तर ते मंगलाचरण करत असताना तुलसीदास बाबा वाणीची देवता सरस्वती आणि भगवान गणेशाला नमस्कार करतात। वर्णानामार्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। ज्याच्यामध्ये अक्षर, अर्थ, समूह, रस, छंद, ज्याने मंगलाची निर्मिती केलेली आहे, जी बुद्धीची देवता आहे, अशा सरस्वती मातेला नमस्कार केला। सरस्वती ही ब्रह्मपुत्री आहे, जिने आपल्या हातामध्ये वीणा पुस्तक धारण केलेलं आहे। शरदिंद समाकारे परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते। सरस्वती मातेला नमस्कार केला, श्री गणेशाला नमस्कार केला। गणेशाला नमस्कार का केला? मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। भगवान गणेश हे मंगल करत असतात, म्हणून प्रत्येक कार्याच्या आरंभाला गणेशाला नमस्कार करावा। कार्य परमार्थाचा असो अथवा प्रपंचाचा असो, ते सिद्धीला जावं असं वाटत असेल तर आपण प्रथमतः गणेशाला नमस्कार केला पाहिजे। गणेश भगवान आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात, मग कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल
तर गणेशाला नमस्कार करावा। सर्व ग्रंथकारांनी गणेशाला नमस्कार केलेला आहे। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीला आरंभ करत असताना श्री गणेशाला नमस्कार करतात। देवा तुची गणेशू सकलार्थमते प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी। गणेश भगवान हे बुद्धीची देवता आहे। सकल अर्थमती प्रकाशू सर्व अर्थामध्ये प्रकाश निर्माण करणारे, सर्व शब्दामध्ये प्रकाश निर्माण करणारे, वाणीमध्ये सामर्थ्य निर्माण करणारे आणि कार्य निर्विघ्नपणे आपल्या भक्ताचं संपन्न करणारे असे गणेश भगवान आहेत। म्हणून रामायणाला रामचरितमानस ग्रंथाला सुरुवात करत असताना तुलसीदास बाबाने श्री गणेशाला आणि सरस्वती देवीला नमस्कार केलेला आहे, सरस्वतीला प्रार्थना केलेली आहे। पुढे भगवान शंकर आणि पार्वती या दोघांना नमस्कार केला। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी याभ्याम विना न पश्यन्ति सिद्ध शांत स्तमीश्वरम। भगवान शंकर आणि पार्वती या दोघांना नमस्कार केला। कोण आहेत भगवान शंकर आणि कोण आहे पार्वती? सज्जनाहो, परमार्थ जीवनामध्ये दोन गोष्टीची आवश्यकता आहे। ज्याला परमार्थ करायचा त्याच्या जीवनात दोन गोष्टी असल्या पाहिजे। कोणत्या दोन गोष्टी असल्या पाहिजे तर म्हटले श्रद्धा आणि विश्वास। श्रद्धा विश्वास जर नसेल तर परमार्थ शून्य आहे। परमार्थात धनाची आवश्यकता नाही, परमार्थामध्ये संपत्तीची आवश्यकता नाही, परमार्थामध्ये चांगल्या कपड्याची आवश्यकता नाही, परमार्थामध्ये चांगलं खायला मिळालं पाहिजे अशी काही अपेक्षा नाही। तुकोबारांना जर विचारलं तर ते म्हणतात, काय खातो आम्ही कासे या सांगावे, पाहून या झाडे ओरबाडून पाला खाऊन विठ्ठला आळवावे। वेळ प्रसंग आला तर आम्ही झाडाचा पाला खाऊ म्हणतात तुकाराम महाराज। काही खायला नाही मिळालं तर काही अडचण नाही। अरे झोपायला आसन नाही मिळालं तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पृथ्वीचं आसन करू। छत्र नाही मिळालं तर आकाशाचं छत्र करू। घर राहायला नाही मिळालं तर वृक्षाखाली राहू। पण भगवान परमात्म्याला कधी विसरणार नाही, त्याचं अखंड आम्ही भजन करू। मग जीवनामध्ये परमार्थिक जीवनामध्ये धन संपत्ती या गोष्टीची आवश्यकता नाही, तर परमार्थिक जीवनामध्ये श्रद्धा आणि विश्वासाची आवश्यकता आहे। श्रद्धा विश्वास असणं गरजेचं आहे। परमार्थाची सुरुवात ही श्रद्धेपासून होत असते आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास आणि श्रद्धा आहे तोच भगवंताला प्राप्त करतो, तोच गुरुचं ज्ञान त्याला प्राप्त होत असतं। अविश्वासी व्यक्तीला ज्ञान प्राप्त होत नाही, अविश्वासी व्यक्तीला देव प्राप्त होत नाही। नव्हे नव्हे अविश्वासी व्यक्तीवर बाप सुद्धा त्याचा विश्वास करत नाही। म्हणून ज्याच्यावर ज्याचा विश्वास आहे त्यालाच तो धन देतो। दोन मुलं असतील, एका मुलावर जास्त प्रेम करतो बाप। का प्रेम करतो? कारण एक विश्वासाला पात्र आहे आणि एक विश्वासाला पात्र नाही। प्रपंचामध्ये विश्वासाची आवश्यकता आहे, श्रद्धेची आवश्यकता आहे। पतीचा पत्नीवर असलेला विश्वास, पत्नीचा पतीवर असलेला विश्वास, बापाचा मुलावर असलेला विश्वास, मुलाचा बापावर असलेला विश्वास, गुरुचा शिष्यावर असलेला विश्वास आणि शिष्याचा गुरुवर असलेला विश्वास। म्हणून परमार्थ आणि प्रपंच या दोनही गोष्टीमध्ये विश्वासाची आवश्यकता आहे। तुलसीदास बाबा सांगतात की भगवान शंकर हे श्रद्धा, भगवान शंकर हे विश्वास आहेत आणि माता पार्वती ही श्रद्धा आहे। म्हणून भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी याभ्याम विना न पश्यन्ति सिद्ध शांत स्तमीश्वरम। अशा भगवान शंकराला आणि माता पार्वतीला तुलसीदास बाबा नमस्कार करतात। तुलसीदास बाबा पुढे आपल्या सद्गुरूला नमस्कार करतात। वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपिणाम। भगवान शंकरालाच ते गुरु समजतात आणि भगवान शंकराला गुरु समजून शंकरूपी गुरुला ते नमस्कार करतात। कारण भगवान शंकर हे ज्ञानमय आहेत। ज्यांच्या जटेवरती वक्रचंद्र आहे, ज्यांनी जटेत चंद्र धारण केलेला आहे, ज्यांच्याकडे चंद्रासारखी शीतलता आहे,
बोधमय बोधावर आरूढ झालेले भगवान शंकर आहेत आणि सर्वत्र वंदनीय आहेत। पहा, भगवान शंकर हे सर्वत्र वंदनीय आहेत। भगवान शंकराची उपासना देवता करतात, याच्यात काय नवल। भगवान शंकराची उपासना आसुर करतात। आसुर म्हणजे राक्षस। रावणासारख्या आसुराचं दैवत भगवान शंकर, बाणासुरासारख्याचं दैवत भगवान शंकर। म्हणजे राक्षसही महादेवाची उपासना करतात, ज्यांना देवही नमस्कार करतात, ज्यांना आसुरही नमस्कार, सुर आसुर दोनही नमस्कार करतात, असे सर्वत्र वंदनीय असणारे भगवान शंकर, त्या शंकराला गुरु समजून तुलसीदास बाबा नमस्कार करतात। पुढे पवित्र पावन अशा हनुमंतरायाला आणि ज्यांनी रामायणाची रचना केली अशा महाकवी वाल्मिकाला नमस्कार करतात। ज्यांनी रामायण ग्रंथाची रचना केली आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर केली। कोण होते वाल्मिक? एक वाल्या नावाचा मोठा डाकू, असंख्य लोकांना मारायचं, असंख्य लोकांना लुटायचं, अनेक लोकांचं धन हिरावून घ्यायचं, चोऱ्या करायच्या, असे असणारे वाल्मिकी। पण जेव्हा नारदाची भेट झाली आणि नारदाने त्यांना अनुग्रह दिला, नारदाने त्यांना उपदेश दिला आणि त्या उपदेशामुळे ते वाल्याचे वाल्मिक झाले। आणि त्या वाल्मिकांनी राम जन्माला येण्याच्या अगोदर रामाचं चरित्र लिहून पूर्ण केलं। केले रामायण रामाधी, कोळ्याची कीर्ती वाढिली गहन, केले रामायण रामाधी। ज्यांनी रामरायाचं प्रागट्य होण्याच्या अगोदर चरित्र लिहिलं आणि जसं जसं वाल्मिकाने लिहिलं तसं तसं देवाला आचरण करावं लागलं, त्या आचारसंहितेचं पालन करावं लागलं, त्या नियमाचं पालन करावं लागलं, एवढं सामर्थ्य वाल्मिकाला प्राप्त झालं। म्हणून वाल्मिकाचे उपकार आहेत। त्या वाल्मिकांनी रामरायाचं चरित्र लिहिलं, म्हणून त्या वाल्मिकाला तुलसीदास बाबा नमस्कार करतात। वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो। कवी, आद्य कवी असणारे रामायणाचे आद्य कवी वाल्मिक महर्षी आणि भगवंताचे लाडके भक्त असणारे कपीश्वर म्हणजे हनुमान, हनुमंतरायाला नमस्कार करतात। कारण भक्ती कशी करावी याचा आदर्श जर कोण असेल तर ते आदर्श आहेत हनुमंतराया, ज्यांनी रामरायाच्या सेवेकरता आपलं सर्वस्व रामरायाला समर्पित केलं आणि अखंड रामप्रभूची सेवा केली। म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। भक्तीचा रस्ता जर विचारायचा असेल तर तो आपण हनुमंताला विचारला पाहिजे। कारण कशी भक्ती करावी हे एक आदर्श जर कोणाकडून घ्यायचं ठरलं तर ते आमचे हनुमंतराय आहेत। म्हणून हनुमंतरायांना नमस्कार केलेला आहे तुलसीदास बाबाने। आणि पुढे तुलसीदास बाबा नमस्कार प्रकरण एवढं आलेलं आहे तुलसीदास बाबांचं, कारण तुलसीदासांनी जेवढा नमस्कार केला तेवढा कोणत्याही ग्रंथकारांनी केला नसेल। तुलसीदास बाबा पुढे आपल्या गुरुला वंदन करतात, कारण परमार्थ जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत गरजेचं आहे। गुरुचं स्थान खूप मोठं आहे। परमार्थाची सुरुवात ही गुरुपासूनच होत असते। म्हणून तुलसीदास बाबाने आपल्या गुरुला वंदना केलेली आहे। बंदौ गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरी, महामोहतम पुंज जासू बचन रबी करनिकर। ज्यांच्या कृपेने मनुष्य भवसागरातून तरुण जातो, याच्यात थोडीशी सुधारणा करावी लागते। भगवान सद्गुरूच्या कृपेने मनुष्य सहज भवसागरातून तरुण जातो। सद्गुरू जीवाला भवसागरातून तारून नेत असतात। म्हणून म्हटलेलं आहे, सद्गुरू वाचोनी संसारी तारक। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुशिवाय आपल्याला कोणीच्या भवसागरातून तारू शकत नाही। गुरु बिन कोण बतावे बाट। गुरुशिवाय परमार्थाचा रस्ता कोणी दाखवणार नाही। म्हणून आपल्या सद्गुरूला नमस्कार केलेला आहे। सद्गुरू काय करतात
आपल्या शिष्यावर अशी कृपा करतात की त्याच्या जीवनातला महामोहरूपी अंधकार, मोहरूपी अंधकार नाहीसा करण्याचं काम करतात. घनदाट अशा अंधकाराला नष्ट करण्याचं काम सद्गुरू करत असतात. ज्या पद्धतीने सूर्य उदय झाला की अंधकार नष्ट होतो, त्या पद्धतीने गुरुचा बोध शिष्याला प्राप्त झाला की शिष्याच्या जीवनातलं अज्ञान समाप्त होत असतं. म्हणून गुरुच्या चरणाचं ध्यान केलेलं आहे, गुरुच्या चरणाला नमस्कार केलेला आहे. बंदौ गुरुपद पदम परागा, बंदौ गुरुपद परम परागा. सुरेच सुबास सरस अनुरागा, सुरुचे सुबास सरस अनुरागा. बंदौ गुरुपद पदम परागा, बंदौ गुरुपद परम पदागा. बंदहु गुरुपद पदमु परागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा. बाबा आपल्या सद्गुरूच्या चरण कमलाचं ध्यान करतायत, सद्गुरूच्या चरण कमलाला नमस्कार करतायत. काय उपमा दिली तुलसीदासांनी सद्गुरूच्या चरणाला. बंदौ गुरुपद पदम परागा. तुलसीदास बाबा म्हणतात, ज्या पद्धतीने सुंदर असं कमळाचं फूल असतं आणि त्या कमळाचा मकरंदाचा स्वाद घेण्याकरता भ्रमर येत असतो आणि तो भ्रमर त्या कमळामधला मकरंद सेवन करतो, तसं सद्गुरूचे चरण कमल आणि सद्गुरूकडे असणारा ज्ञानाचा मकरंद हा शिष्याला प्राप्त होत असतो. सद्गुरूकडे काय आहे देण्याकरता, तर सद्गुरू आपल्या शिष्याला ज्ञानरूपी ज्ञानरूपी मकरंद देत असतात, ज्ञान देत असतात. श्री गुरूंचे जे नख असतात ना, ते रत्नाच्या ज्योतीप्रमाणे असतात. श्री गुरुच्या चरणाची किती महिमा तुलसीदास बाबांनी वंदन केली. श्री गुरुपद नख मणि गण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टी हे होती. दलन मोह तमसो सह प्रकाशु, बडे भाग उर आवहि जासु. श्री गुरूंच्या नखाची जी ज्योती आहे ती रत्ना समान, जसे रत्न चमकतात त्या पद्धतीने चमकणारी ती ज्योती आहे. जो त्या ज्योतीचं हृदयामध्ये दिव्य स्मरण करतो, त्याच्या हृदयामध्ये अज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी प्रगट होतो. गुरुपद रज मृदु मंजुल अंजन, नयन अमीह दृग दोष विभंजन. तेहि करि विमल विवेक विलोचन, बरनौ रामचरित भवमोचन. श्री गुरुच्या चरणाची धूळ ही फार कोमल आहे, सुंदर आहे. कारण ज्याच्या चरणाची धूळ आपल्या अंगाला लागल्याच्या नंतर आपला उद्धार होतो. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अरे सद्गुरूच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लागली तर वासना समूळ नष्ट होऊन जात असते. एवढं सामर्थ्य सद्गुरूच्या चरण रजामध्ये आहे, चरणीच्या धुळीमध्ये आहे. सद्गुरूचं ज्ञान हे शिष्याकरता दिव्यांजन आहे. म्हणून तुलसीदास बाबाने आपल्या सद्गुरूचं वर्णन केलं, आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला. बरनौ रामचरित भवमोचन,
तेहि करे बिमल विवेक विलोचन, बरनहु रामचरित भवमोचन। विवेक रूपी नेत्रांना निर्मळ असं दिव्यांजन घालणारे सद्गुरू आहेत। या संसार बंधातून मुक्त करणारे सद्गुरू आहेत आणि याच संसार बंधातून मुक्त करणारी ही रामरायाची रामकथा आहे। पहा, ही कथा श्रवण केल्याने काय फायदा होतो असा प्रश्न जर कोणी तुम्हाला केला तर त्याला असं उत्तर द्या की तुलसीदास बाबांनी सांगितलेलं आहे की जो ही कथा श्रवण करतो तो बरनऊ रामचरित भवमोचन, रामचरित्राचं वर्णन करणारा, श्रवण करणारा हा भवबंधनातून मुक्त होत असतो। ही कथा जीवाला मुक्त करणारी आहे, मोक्ष देणारी आहे। आपल्या सद्गुरूला नमस्कार केला। पुढे तुलसीदास बाबांनी विप्र देवतेंना म्हणजे ब्राह्मणांना नमस्कार केला, जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण आहेत, जे ब्रह्मभावाला प्राप्त झालेले आहेत। बंदहु प्रथम महिसुर चरणा, मोहजनित संशय सब हरणा, सुजन समाज सकल गुण खानी, करहु प्रणाम सप्रेम सुबानी। तुलसीदास बाबा म्हणतात, सर्वप्रथम मी ब्राह्मण देवतांच्या चरण कमलाला नमस्कार करतो। जे ब्रह्मज्ञानी संत आहेत, जे ब्राह्मण आहेत, अशा ब्रह्मवृंदांना मी नमस्कार करतो। नंतर तुलसी बाबाने साधू समाजाला नमस्कार केला। जे काही संत महंत आहेत अशा सर्व संत महंतांना नमस्कार केलेला आहे। साधू संतांना नमस्कार का करतात तुलसीदास बाबा? तर तुलसीदास बाबा म्हणतात की मला या जगामध्ये निष्कलंक केवळ साधू दिसतायत, निष्कपट निष्कलंक, ज्यांना कुठल्याही प्रकारचा कलंक नाही। ज्ञानेश्वर महाराजाकडे बघा, ज्ञानेश्वर महाराज हे निष्कलंक आहे, म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका। अशा निष्कलंक संत समाजाला तुलसीदास बाबा नमस्कार करतात। साधू चरित शुभ चरित कपासु, साधू चरित शुभ चरित कपासु, साधु चरित चरित कपासु, साधु चरित शुभ चरित कपासु, निरस विशद गुण मय फल जासु, निरस विशद गुण मय फल जासु, जो सै छिद्र दुख दुरावा, जो सै दुख पर छिद्र दुरावा। साधु चरित शुभ चरित कपासु, निरस बिसत गणमय फल जासु, जो सई दुख पर छिद्र दुरावा, बंदनी है जय जग जस पावा। तुलसीदास बाबा म्हणतात, संतांचं चरित्र हे कापसासारखं आहे, कल्याणकारक आहे। कापसासारखं म्हणजे कापूस एवढा पांढरा शुभ्र आहे की तो कुठल्याच प्रकारचा डाग सहन करत नाही, कापसाला कोणताच डाग सहन होत नाही। एवढं साधूचं चरित्र तुलसीदास बाबा म्हणतात कापसासारखं निर्मळ आहे। किती निर्मळ आहे म्हटले पहा, जो सई दुःख परछिद्र दुरावा, ज्यांच्या हृदयामध्ये दुसऱ्याच्या प्रती दोष पाहण्याची दृष्टी नाही। संत कोणाला म्हणायचं, साधू कोणाला म्हणायचं? ज्याला दुसऱ्याचा दोष दिसतच नाही त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं। आता काही संत झाल्यावरही दुसऱ्याचा द्वेष जर दिसत असेल, दुसऱ्याचे वाईट गुण आपल्याला दिसत असतील, तर तुलसीदास बाबा म्हणतात की त्याला साधू म्हणता येणार नाही। साधू स्वतः निष्कलंक असतो, म्हणून त्याला समाज निष्कलंक दिसतो, त्याला सगळे निर्मळ दिसतात। म्हणून तर संतांनी वर्णन केलेलं आहे, मृदू सवाय नवनीत जैसे सज्जनाचे
चित्त. सज्जनाचं चित्त हे लोण्यासारखं असतं. लोणी कोणत्याही अंगाने पहा एकदम मृदू आहे, तसा सज्जनाचा स्वभाव हा मृदू असतो. सज्जन कोणाचा दोष पाहत बसत नाही, कोणाचे गुण पाहत बसत नाही. म्हणून अशा सज्जन संत समाजाला तुलसीदास बाबाने नमस्कार केलेला आहे. पुढे तुलसीदास बाबा संत समुदायाला नमस्कार करतात. मृदू मंगलमय संत समाजो, मृदू मंगलमय संत समाजो. जगजंगम जो जगजंगम तीर्थराजो, तीर्थराजो मृदु मंगलमय संत समाजो, मृदु मंगलमय संत समाजो. मृदु मंगलमय संत समाजू, जो जगजंगम तीर्थराजू. तुलसीदास बाबा संत समुदायाला नमस्कार करतात. संत समुदायाला नमस्कार तुलसीदास बाबा या ठिकाणी करतात की संत समुदाय जे आहे, सज्जना हो, या भूमंडळातील चालते बोलते तीर्थ जर कोण असतील तर हे संत आहे. तीर्थापर्यंत तुम्हाला जावं लागतं. प्रयागराजला स्नान करायला जावं लागतं, गंगासागरला स्नान करायला जावं लागतं. पण संत हे चालते बोलते तीर्थ आहेत, या भूमीवरचे चालते बोलते तीर्थ. अरे मी तर म्हणेल संत तीर्थापेक्षा श्रेष्ठ. का तर तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला केवळ बाह्यरंगाने तुमची पवित्रता होईल, संत अंतरंगाने शुद्ध करतात, अंतःकरणातला मळ काढण्याचं काम करतात. म्हणून तुलसीदास बाबा म्हणतात की या जगामध्ये संत समाज जो आहे तो तीर्थराज, तीर्थराज प्रयाग समान आहे. चालते बोलते या भूमंडळातले देव जर कोण असतील तर ते संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयवते सुखाचे कोंब. पहा, संत हे चालतं बोलतं दैवत आहे. अशा चालत्या बोलत्या दैवताला तुलसीदास बाबाने संतांना नमस्कार केलेला आहे. मग संत तीर्थ, संताला तीर्थाची उपमा दिली. अशी कोणती गंगा आहे जी संतांच्या मुखातून तिचा उगम झाला? तर तुलसीदास बाबा म्हणतात, राम भक्ती जह सुरसरी धारा. राम भक्तीच्या गंगेचा उगम संतांच्या मुखातून आहे. अखंड ते रामरूपी गंगा, अखंड गंगेच्या प्रवाहासारखं ते भजन करत राहतात. त्रिवेणी संगम कशाला म्हणायचं? तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि नाम ज्या ठिकाणी एकत्र येतं तिथं काय होत असतो? त्रिवेणी संगम होत असतो. आता या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्रिवेणी संगम झालेला आहे. देव, भक्त आणि नाम, दत्तात्रय भगवंताचा जन्म उत्सव, संत रामजी महाराजांचं समाधी मंदिर, आणि इथे वेगळे वेगळे भक्त येणार, हरिपाठ घेणार, कीर्तन करणार, कथा सांगणार. तुम्हाला 7 दिवस नामचिंतन होणार. आणि आपल्यासाठी ही कुंभमेळ्यासारखी पर्वणी आहे, घर बसल्या पर्वणी आहे. परंतु त्या पर्वणीचा असं व्हायला नको ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आळश्यावर गंगा आली काय, समुद्र आला काय? आळश्याला गरम पाणी असलं काय, थंड पाणी असलं काय? आता आंघोळीचा जर कंटाळा आला तर लोक म्हणतात जाऊ दे आता थंडी आहे. काय म्हणतात गरम पाण्याने नाही म्हटले बघू ऊन पडल्यावर बघू. आता असं सांग ना सरळ, तुला आंघोळच करायची नाही. ज्याला आंघोळ करायचीच नाही त्याला गरम पाणी दिलं काय आणि थंड पाणी दिलं काय? त्याला ना त्या थंड पाण्याचं महत्त्व आहे
ना गरम पाण्याचं महत्त्व. पण ज्याला आंघोळ करायचीच तो म्हणतो मी थंडही विचार करणार नाही, गरम करणार नाही, माझा नेम आहे, मी आंघोळ करणार म्हणजे करणार. आता ज्याला कथा ऐकायची तो म्हणणार मी सगळे कामं सोडणार पण कथा ऐकणार म्हणजे ऐकणार. आता ज्याला ऐकायचीच नाही, महाराज म्हणले आमच्या पोरीची डिलेवरी जवळ आली आहे ना, आम्ही कथेला येऊन तिकडं डिलेवरी झाली तर काय करावं नाही का, काय करावं महाराज, यायची इच्छा आहे पण लय तुरीच्या शेंगा बाया तोडून न्याय लागल्या, आम्हाला तूर सांभाळायलाच जावं लागतं. काही म्हटले काय करावं, गंज आमची यायची इच्छा आहे हो, ऐकावं वाटतं. आता नाही ऐकायचं मग कधी ऐकावं, मनुष्य जन्म एकदाच मिळतो एवढं त्याला ज्ञान असतं नाही का. पण ते म्हणतात काय सांगावं महाराज, आता हे कामाचेच दिवस आले, आपला सप्ताह उन्हाळ्यात असता तर आपण ऐकायला वेळ काढला असता. आता ज्याला ऐकायचंच नाही त्याच्याकडे समस्या, आणि ज्याला ऐकायचं असेल त्याच्या सर्व समस्या तो अगोदरच निवृत्त करून घेतो, अगोदरच तो तयारीत राहतो. प्रपंचाची जशी आपण तयारी करतो, मृग नक्षत्र लागण्याच्या अगोदर बी आणून ठेवतो, त्याला कलर लावून ठेवतो, सोयाबीनचं बी निसून ठेवतो, अगोदर टाकून पाहतात उगतं की नाही 100%, ही तयारी करतो आपण प्रपंचाची. तशी कधी परमार्थाची तयारी करा. सप्ताह 8 दिवस राहिलाय, सगळे कामं आवरून घ्या, पुन्हा पुन्हा वर्षभरात ही संधी आपल्याला मिळणार नाही. म्हणून सज्जना हो, गंगा स्वतः जरी आली तरी आळसी व्यक्तीला काही त्याचा लाभ होत नसतो. लाभ घेणारे विरळे असतात, लाभ घेणारे थोडे असतात. मनुष्यानाम सहस्रेषु, 1000 माणसामध्ये एखादाच उद्धार पाहून करून घेतो स्वतःचा. म्हणून तुलसीदास बाबाने या ठिकाणी संत समाजाला नमस्कार केला की ज्यांच्या मुखातून अखंड राम भक्तीची, राम नामाची धून बाहेर पडत असते. सरस हे ब्रह्म विचार प्रचारा, रात्रंदिवस ते ब्रह्माचा काय करतात, प्रचार करतात, ब्रह्माचं चिंतन करतात. ब्रह्माच्या प्रती ज्यांच्या हृदयामध्ये निष्ठा आहे. तुलसीदास बाबाने पुढे नारदासारख्या संत महात्म्यांना, वाल्मिकादी संत महात्म्यांनाही नमस्कार केलेला आहे. बाल्मिक नारद गट जोगी, निज निज मुखनी कही निज होनी, जलचर थलचर नभचर नाना, जे जड चेतन जीव जहाना. जड चेतन जे काही असतील त्या सर्वांना तुलसीदास बाबाने नमस्कार केला. संतांचं खूप महत्त्व सांगितलं, कारण संताशिवाय ज्ञान होत नाही, संताशिवाय विवेक होत नाही. बिनु सतसंग विवेक न होई, बिनु सतसंग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न सोई, सुलभ न सोई, बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेक येत नसतो. विवेक म्हणजे विचार, विचारामध्ये बदलाव होत नाही. विचारामध्ये बदल करायचा असेल तर सत्संगाची आवश्यकता आहे, संतांच्या सानिध्याची आवश्यकता आहे. आणि तो सत्संग प्राप्त करण्याकरता देवाच्या कृपेशिवाय तो प्राप्त होत नाही. सत्संग देवाच्या कृपेने मिळत असतो, संत देवाच्या कृपेने मिळत असतात. बिनु हरि कृपा मिलहु नाही संता. तुलसीदास बाबा म्हणतात भगवंताची कृपा झाली की संत मिळतात, आणि संत मिळाले की विवेक जागा होत असतो. आणि विवेक जागा झाला की माणसाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं. कारण विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये विवेक असतो तिथे ज्ञान मुक्कामाला येऊन राहत असतं.
ज्ञान कुठे असतं म्हटले ज्या ठिकाणी विवेक आहे. म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. ज्या पद्धतीने भगवान शंकर जिथे आहेत तिथे माता पार्वती, चंद्र जिथे असतो तिथे चंद्रिका, आणि संत जिथे असतात तिथे काय असतो? विवेक असतो. विवेकी साधू पुरुषाची आपल्याला संगती करायची आहे आणि त्या विवेकी साधू पुरुषाची संगती होण्याकरता रामरायाची कृपा आपल्यावर असणं गरजेचं आहे. सत्संगती केल्याच्या नंतर सज्जनाला फायदा तर होतोच, पण म्हटले मूर्ख माणूस, एखादा अनपड गवार, त्याने जरी संताची संगती केली तर त्याचाही उद्धार होतो. सट सुधरई सतसंगती पायी, पारस परस कुधात सुवाई. तुलसीदास बाबा म्हणतात सट सुधरई सतसंगती पायी. पहा, जसा तुम्ही परीस ऐकलेला असेल, परीस नावाचा धातू लोखंडाला लावला की त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. परीस नावाच्या धातूची आणि लोखंडाची संगती झाल्याबरोबर लोखंड राहत नाही, ते सोनं बनतं. तसं एखादा अनपड, एखादा बुद्धिहीन जरी पुरुष संत संगतीमध्ये गेला तर संत संगतीमध्ये तो सुद्धा सुधारत असतो, त्याच्यात बदलाव होत असतो, त्याचा विवेक जागा होत असतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी एका बाईने एका मुलाला आणून सोडलं. काय तर तो मुलगा दररोज पुरणपोळी मागायचा आईला, आई मला पुरणपोळी दे. आता गरीब घरचे होते बिचारे, कंटाळले. आई म्हटली बाळा दररोज पुरणपोळी कुठून देणार? मग तिने एक युक्ती केली. ती म्हटली असं कर, तू नाथ महाराजांच्या वाड्यात सेवेला राहून जाय. कारण नाथ महाराजांच्या घरी दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्या जायचा. कारण नाथ महाराज हे समृद्ध होते, ऐश्वर होतं, आणि देवाची भक्ती आपल्या ऐश्वर्यानुसार केली पाहिजे. श्रीमंत माणसाने श्रीमंत पद्धतीने देवाची पूजा करावी, दरिद्राने दरिद्र पद्धतीने करावी. श्रीमंत असेल तर त्याला त्याच्या वैभवाला शोभेला अशी वर्गणी दिली पाहिजे. पण उलट होतं, जिथे धन मोठं असतं तिथे मन छोटं असतं, आणि जिथे मन मोठं असतं तिथे धन छोटं असतं. नाथ महाराज फार समृद्ध होते, श्रीमंत होते, आणि नाथ महाराजांच्या घरी दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य. आईने सांगितलं बाळा नाथाची सेवा कर. नाथांची सेवा केली की दररोज तुला पुरणपोळी मिळेल. आणि पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने त्या बाईने आपल्या मुलाला तिथे ठेवलं. त्याचं नाव होतं गाऊबा. पुढे नाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि उर्वरित राहिलेलं रामायण लोकांना चिंता लागली, कोण लिहिणार? तर त्या पुरणपोळी खायला आलेला गाऊबा, अनपड गाऊबा, ज्याला कुठल्या प्रकारचं ज्ञान नव्हतं, शिक्षण नव्हतं, पण नाथाच्या संगतीचा प्रभाव, उर्वरित रामायण लिहिण्याचं काम त्या गाऊबाने केलं. म्हणजे तुलसीदास बाबा म्हणतात सट सुधरही सतसंगती पायी. मोकळा आवाज करायचा याचा थोडा. सट म्हणजे मूर्ख व्यक्ती सुद्धा संत संगतीमध्ये सुधारल्या जातो, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. अहो संतांची संगती करून पहा. संत संगतीमध्ये अनेक लोकांचं जीवन हे बदललेलं आहे, आणि संत जीवन बदलवण्याचा प्रयत्न करत असतात. विधी बस सुजन कुसंगत परही, फनी फनी मनी समनी जगुन अनुसरई. तुलसीदास बाबा म्हणतात साधू पुरुषाच्या हृदयामध्ये जे काही प्रेम असतं, त्या प्रेमात एवढं सामर्थ्य असतं की दुष्ट दुर्जनालाही सुधरवण्याची शक्ती असते. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावर थुंकणाऱ्या यवनाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आमच्या शांती ब्रह्मनाथ महाराजामध्ये, मंबाजी गोसाव्यासारख्यांमध्ये सुधारणा करण्याचं सामर्थ्य आमच्या तुकोबारायमध्ये. अशा अनेक संतांना त्रास देणारे सठ बुद्धिहीन लोक, अहो रेड्याला सुद्धा वाचा फुटावी हे सामर्थ्य आमच्या संतांमध्ये आहे. म्हणून संत संगतीचा महिमा तुलसीदास बाबाने वर्णन केलेला आहे.
संत समाजाला नमस्कार केलेला आहे। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम रामचंद्र भगवान की जय जय। संत समाजाला नमस्कार केला। पुढे ज्या रामरायाने ज्या राजा दशरथाच्या घरी जन्म घेतला, त्या अशा महान दशरथ राजाला नमस्कार केलेला आहे। प्रणव प्रथम भरत के चरणा, पुढे भरताला नमस्कार केला, कारण भरताच्या जीवनामध्ये रामायणात खूप मोठा त्याग आहे। लक्ष्मणाला नमस्कार केला, लक्ष्मणाच्याही जीवनामध्ये त्याग आहे। शत्रुघ्नाला नमस्कार केला, हनुमंताला नमस्कार केलेला आहे। सुख सनकादिकांना नमस्कार केलेला आहे। सुख सनकादि भगत मुनी नारद, जे मुनी बरन विज्ञान विशारद, प्रणव सबई धरणी धरी सीसा, करो कृपा जन जानी मुनीसा। सुखदेवाला नमस्कार केला, सनकादिकाला नमस्कार केला, नारदाला नमस्कार केला। जनक राजाची पुत्री असणारी माता सीता, त्या सीतेला नमस्कार केला। रामप्रभूला नमस्कार केला। नमस्कार करत असताना तुलसीदास बाबाने अगोदर सीतेला नमस्कार केला आणि नंतर रामाला नमस्कार केला। जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की, ताके जुगपद कमल मनाऊ, जा सुकृपा निर्मल मती पाऊ। राजा जनकाची असणारी कन्या जगन्माता, सीतेला अगोदर नमस्कार का केला? ती जगन्माता आहे। आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पित्यापेक्षा मातेचं स्थान अगोदर आहे। अगोदर माता आणि नंतर पिता, म्हणून तुलसीदास बाबाने अगोदर सीतेला नमस्कार केला, नंतर रामप्रभूला नमस्कार केला, नंतर हरिनामाचं महत्त्व प्रतिपादन केलं, रामनामाचा महिमा गायलेला आहे। राम नाम किती महान आहे हे तुलसीदास बाबाने सांगितलं, की ज्या रामनामामध्ये किती ताकद आहे, त्या रामनामालाही नमस्कार केला। नाम साधना। तुलसीदास बाबा नामाचा महिमा सांगत असताना सांगतात की उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भयो ब्रह्म समाना। ज्या वाल्मिकाने राम म्हणण्याच्या ऐवजी मरा म्हटला, उलट नाव घेतलं देवाचं, तरी देवाने त्याचा उद्धार केला। जर उलट नाव घेणाराचा उद्धार करतो, तर सोयीचं नाव घेतल्यावर का उद्धार करणार नाही? म्हणून सतत आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे। तुलसीदास बाबाने नामाचा महिमा खूप गायलेला आहे। नाम काम तरु काल कराला, सुमिरत समन सकल जग जाला। राम नाम कली अभिमत दाता, हित परलोक लोक पितु माता। या घोर कलियुगामध्ये कल्पतरू जर काय असेल तर हे नाम आहे। नाम कल्पतरू आहे। कल्पतरू तैवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी। कल्पतरूच्या झाडाखाली जो बसतो त्याला काही कमी पडत नाही, आणि जो नामस्मरण घेतो त्याला काहीच कमी पडत नाही। नामामध्ये खूप सामर्थ्य आहे।
नामामध्ये खूप शक्ती आहे आणि या कलियुगामधला कल्पतरू जर काय असेल तर ते श्रीरामाचं नाव आहे। मनोवांछित फळ देणारी साधना जर कोणती असेल तर ती नाम साधना आहे। या नाम साधनेने सर्व काही मिळतं। ज्याला जे पाहिजे ते नाम साधनेने मिळत असतं। म्हणून नाम साधनेला नमस्कार केलेला आहे, नाम साधनेचा महिमा गायलेला आहे। कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा। तुलसीदास बाबा म्हणतात कलियुग हे केवळ नाम आधारा, म्हणजे कलियुग नामाच्या आधाराने तरलेलं आहे। जोपर्यंत या कलियुगामध्ये नामधारी लोक आहेत तोपर्यंत कलियुगात काही बाधा नाही। नाम संपलं की निश्चितच कलीची बाधा झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून संत महात्मे नामस्मरण करतात, इतरांकडून करून घेतात की जेणेकरून तुम्हाला कलियुगाची बाधा होणार नाही। कलियुगामध्ये उद्धाराचं एकच साधन आहे, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम। त्या नामाचा महिमा गायलेला आहे। नामस्मरणाचा महिमा गाऊन पुढे रामचरितमानस कथेला तुलसीदास बाबा प्रवेश करतायत। ही रामचरितमानस कथा अत्यंत पवित्र आणि पावन असणारी ही कथा आहे। यही विधि निज गुण दोष कहीं, सबई बहुरी शिरुनाई। बरनहु रघुबर बिसद जसू, सुनी कलु कलु सनसाई। अशा प्रकारे तुलसीदास बाबाने गुणदोष कलियुगाचे सांगून सर्वांना नमस्कार करून रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचं वर्णन केलेलं आहे। रामाचं चरित्र हे अत्यंत निर्मल आहे की हे चरित्र ऐकल्याच्या नंतर बरनहु रघुबर बिसद जसू, सुनी कली कलुस नहाई। हे चरित्र जो ऐकतो कलियुगामध्ये तो सकल पाप त्याचे नाश होतात। सर्व पापाचा नाश रघुनाथाच्या चरित्राने होत असतो। म्हणून रामाचं चरित्र एवढं निष्कलंक आहे, एवढं पवित्र आहे की हे चरित्र ऐकल्याच्या नंतर किती मोठा अधम असू द्या, किती मोठा पापी असू द्या, तो तरल्या जातो, त्याचा उद्धार होतो। पाप्याला पुनीत करण्याचं सामर्थ्य रघुनाथाच्या चरित्रामध्ये आहे। याज्ञवल्क्य मुनीने ही मधुर कथा मुनिश्रेष्ठ भारद्वाजांना सांगितलेली आहे आणि हीच रघुनाथाची कथा साक्षात भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलेली आहे। म्हणजे ज्या कथेचं गुणगान अखंड भगवान शंकर करतात। महादेवाने ही कथा ऐकावी, पार्वतीला सांगावी, एवढी मोठी कथा आहे रघुनाथाची। याज्ञवल्क्य मुनी जे भारद्वाज मुनीला ऐकवतात, याज्ञवल्क्याने भारद्वाज मुनीला ही कथा सांगितली। भगवान शंकराने पार्वतीला ही कथा सांगितली। संभुकी न यही चरित सुहावा, बहुरी कृपा करी उमहि सुनावा। सोई शिव काक भुसुंडी दीना, राम भगत अधिकार चीना। प्रथम भगवान शंकराने ही सुंदर कथा पार्वतीला ऐकवलेली आहे, पार्वतीला सांगितलेली आहे। काकभुसुंडीने सुद्धा ही कथा श्रवण केलेली आहे। काकभुसुंडी नंतर ती याज्ञवल्क्याला सांगतात, याज्ञवल्क्य मुनी भारद्वाज मुनीला सांगतात। अशी ही असणारी रामकथा जी साक्षात भगवान शंकर सुद्धा श्रवण करतायत। भगवान शंकर ज्या कथेचं गान करतायत, साक्षात पार्वती जगज्जननी अंबिका ही देखील ही कथा श्रवण करते। एवढा या रामकथेचा अधिकार आहे। कलियुगामधल्या सर्व पापाची समाप्ती करणारी, सर्व मनोरथ पूर्ण करणारी ही कामधेनू आहे। रामकथा कलिकामदगाई, सुजन सजीवनी मुरी ही सुवाई। स्वयं वसुधा तल सुधा तरसिंगिनी, भय भंजनी भ्रम भेक भुवागिनी।
तुलसीदास बाबा वर्णन करतात की ही रामकथा भयंकर अशा नरकाचा नाश करणारी आहे, जीवाचं हित करणारी आहे। रामकथा ही चिंतामणी आहे। जसं चिंतामणी सर्व चिंता नाहीशा करतो, तशी रामकथा ही सर्व साधकांच्या, सर्व भक्तांच्या चिंता दूर करणारी कथा आहे। अनेक ऋषी मुनी या कथेचं गान करतात, अनेक साधू संत या कथेचं श्रवण करतात आणि श्रवण करून त्यांचं जीवन पवित्र करून घेतात। म्हणून ही पवित्र करणारी असणारी रामरायाची कथा आहे, मोक्ष देणारी रामरायाची कथा आहे, अंतःकरणातले दोष समाप्त करणारी ही रामरायाची कथा आहे। तुलसीदास बाबाने या रामचरितमानस ग्रंथाला नवमी तिथी मधुमास अयोध्या नगरीमध्ये ही कथा त्यांनी लिखाण केलेली। त्या काळामध्ये नवमी तिथी भोमबार मधुमासा अवधपुरी चरित प्रकाशा जय दिन राम जन्म श्रुती गावै तीर्थ सकल जहां चलियावै। ज्या चैत्र महिन्यातील रामनवमी तिथीला मंगळवारच्या दिवशी तुलसीदास बाबाने हे चरित्र पूर्ण लिहून पूर्ण केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे। ज्या दिवशी रामरायाचा जन्म झालेला आहे अशा पवित्र तिथीला हा रामचरितमानस ग्रंथ तुलसीदास बाबाने या समाजाला दान दिलेला आहे। संतांचे अनंत उपकार आहेत। ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दान दिली, किती मोठं दान दिलं संतांनी। तुकोबारायांनी गाथा दिला। संत तुलसीदास बाबाने आपल्याला रामरायाचं, रघुनाथाचं हे चरित्र दान दिलेलं आहे। अहोरात्र मेहनत केली, अहोरात्र प्रयत्न केले। स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। त्यांना लोकांनी विचारलं, महाराज हे कशा करता लिहिताय तुम्ही? अहो वाल्मिकाने रामायण लिहिलं, रामायणाचे अनेक कर्ते आहेत, अनेक ग्रंथ आहेत, मग तुमच्या या हिंदी रामचरितमानस ग्रंथाची काय आवश्यकता आहे? त्यांनी सांगितलं, लोकांनी माझं नाव घ्यावं, लोकांनी मला मोठं म्हणावं, याच्यासाठी मी हा ग्रंथ निर्माण करत नाही, तर स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, मी माझ्या स्वतःच्या सुखाकरता, मला आनंद मिळावा याच्याकरता मी हे लिहिलेलं आहे, याच्याकरता हा ग्रंथ मी निर्माण केलेला आहे। म्हणून कथा कीर्तन ऐकत असताना, करत असताना आपण लोकांकरता काहीच करायचं नाही। लोकांकरता कीर्तन केलं की ते कीर्तन फेल होतं। स्वतःच्या आनंदाकरता कीर्तन करा, निश्चित त्या कीर्तनाचा आनंद तुम्हाला मिळेल, समाजाला मिळेल आणि देवाला मिळेल। नामदेव महाराज देवाकरता कीर्तन करत होते, म्हणून नामदेवाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। लोक म्हणले, तुमच्या कीर्तनात काऊन नाचाय ना? मी म्हणलं, आम्ही देवासाठी कीर्तनच करत नाहीत। आता आम्ही कीर्तन कशा करता करतो सगळ्याला माहिती आहे, ते काही सांगण्याची आवश्यकता नाही। देव नाचायचा, कारण नामदेव महाराजाचं कीर्तन केवळ देवाकरता असायचं। देवाकरता कीर्तन केलं, देव नाचतो, आनंद देवाला मिळतो, स्वतःला मिळतो। तुलसीदास बाबा म्हणतात, मी माझ्या रघुनाथाला प्रसन्न करण्याकरता, मी माझ्या रामरायाला प्रसन्न करण्याकरता हे चरित्र लिखाण केलेलं आहे आणि मी माझ्या स्वतःच्या सुखाकरता या रामचरितमानस ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे। तुलसीदास बाबा आपल्यावर अनंत उपकार आहेत संत तुलसीदासांचे, की ज्यांनी हा ग्रंथ निर्माण केला। तुलसीदासांचं जीवन चरित्र फार सुंदर आहे। तुलसीदास महाराज संत नव्हते अगोदर, त्यांचा विवाह झाला आणि तुलसीदास बाबांच्या पत्नीचं नाव होतं रत्नावती, आणि तिच्या बरोबर जेव्हा तुलसीदास बाबाचा विवाह झाला, विवाह झाल्याच्या नंतर तुलसीदास बाबा तेव्हा संत नव्हते। काही कामानिमित्त पत्नी माहेरी गेली, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि पत्नीला परत यायला उशीर झाला। बरेच दिवस झाले आणि तुलसीदास बाबा एक दिवस आपल्या पत्नीच्या भेटीला रात्रीचेच निघाले। रात्रीलाच आठवण आली पत्नीची। धो धो पाऊस पडायला लागलेला आहे, नदीला पूर आलेला आहे, नदी दुथडी भरून चालली, पावसाची धार संततधार, पाऊस खंडित व्हायला तयार नाही आणि तुलसीदासांना आपल्या पत्नीचे स्मरण झालं, आठवण आली, निघाले। आता नदी फुल भरलेली पाण्याने, पलीकडे कसं जायचं?
तर वरच्या गावामध्ये एक व्यक्ती मृत पावला आणि त्याचा अंतिम संस्कार करण्याकरता लोक त्याला घेऊन आलेले आहेत नदीच्या तीरावर. आता अंतिम संस्कार करायचा तर म्हटले याला गावामध्ये एक व्यक्ती मृत झाला. पावसाळ्याचे दिवस होते. तुलसीदास बाबा निघालेले आहेत आपल्या पत्नीला भेटण्याकरता. लोकांनी विचार केला, धो धो पाऊस पडत आहे, सगळं इंधन लाकडी ओली झालेली आहे, आता या प्रेताला कसा अग्निसंस्कार द्यायचा. काही लोक म्हटले असं करा, समाधी देऊ आपण याला, खड्ड घ्या. खड्ड खोदू लागले, खालून पाणी निघू लागलं. कारण पूर्वीचा काळ आता सारखे पाऊस पडत नव्हते, आता मिसकॉल आल्यासारखा पाऊस पडतो नाही का. धो धो पाऊस पडायचा. खड्डा घेतला, खालून पाणी येऊ लागलं. काय करावं. मग काही लोक म्हटले असं करा की या प्रेताला जशास तसं तिरडी सहित पाण्यात सोडून द्या. आणि ते प्रेत पाण्यामध्ये सोडलेलं आहे. आता ते प्रेताची तिरडी जेव्हा वाहत आली तेव्हा त्या ठिकाणी तुलसीदास बाबाने पाहिलं. त्या तिरडीला पकडलं, तिरडीवर बसले आणि पाणी लोटत लोटत पहिलं तीराला जाऊन पोहोचले. आता पहिलं तीराला जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या गावामध्ये तुलसीदास बाबाची सासरवाडी होती, श्रीमंत घरची त्यांची पत्नी, मोठी माडी, आणि माडीवर पत्नी राहत होती. आता जायचं कसं. खिडकी उघडी होती. शक्यतो त्या काळात खिडक्या उघड्याच ठेवाव्या लागत होत्या, कारण इलेक्ट्रॉनिकची व्यवस्था नसल्यामुळे पंखे नसायचे, कूलर नसायचे. मग त्या खिडकीतून म्हटले आपण प्रयत्न केला पाहिजे. वर जायचं पण कसं जाणार. तेव्हा एक विषारी सर्प, थोडासा अजून पाहिजे मोकळाच, विषारी सर्प एक लटकलेला होता. आणि तो सर्प त्यांनी बघितला. दोरी समजून सर्पाला पकडलं. तुलसीदास बाबा वर गेले आणि वर गेल्याच्या नंतर कडक झाला. कडक. त्यांची पत्नी जागी झाली आणि त्या पत्नीने तुलसीदासांना विचारलं, स्वामी एवढ्या रात्रीच्या वेळेला तुम्ही आले, बरं नदीला पूर आलेला आहे, तुम्ही आले कसे. मी वरती राहते, तुम्ही खालून वर कसे आले, दरवाजा बंद आहे. तुलसीदास बाबाने सगळं सांगितलं. हे बघ म्हटले, तुझं मला स्मरण झालं, तुझी आठवण झाली, आणि आठवण झाल्याबरोबर मी येण्याचा निर्णय केला. भिजणाऱ्या पडत्या पावसात भिजत आलो. नदीतून कसे आले म्हटले, तुझ्या बापाने माझी येण्याची व्यवस्था केली होती. नदीवर नाव ठेवली होती. आता नाव होती का ती? नाही, तिरडी होती. म्हटले वर कसे आले. हे काय म्हटले, तू माझ्यासाठी दोरी बांधून ठेवली होती. तुलसीदासाच्या पत्नीने पाहिलं, ती दोरी नसून काय होता, मेलेला सर्प, एक जिवंत सर्प लटकलेला होता. आणि त्या सर्पाला पकडून ते वर आले. पत्नीने डोक्यावर हात आणून घेतला. महाराज म्हटले, बायकोच्या प्रेमापोटी एवढा खटाटोप केल्यापेक्षा देवासाठी एवढा खटाटोप केला असता तर तुम्हाला देव प्राप्त झाला असता. असं एका पत्नीने शब्द बोलल्याबरोबर तुलसीदासाला वैराग्य झालं. कारण त्या पत्नीने समजून सांगितलं, महाराज अहो या हाडामासाच्या शरीरावर कशाला प्रेम करताय. तुमच्या शरीरात आणि माझ्या शरीरात काय भिन्नता आहे, काय फरक आहे. तुमच्या शरीरामध्ये रक्त आहे, माझ्या शरीरामध्ये रक्त आहे. तुमच्या शरीरामध्ये अस्थी आहेत आणि माझ्या शरीरामध्ये अस्थी आहे. तुमच्या शरीरामध्ये शरीराला वरती चमडा आहे, माझ्या शरीराला वरती चमडा आहे. क्षितिजल पावक गगन सवेरा पंचरचिता अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन सवीरा पंचरचित अधम शरीरा. तुमचं शरीर पंचतत्वापासून झालं आणि माझंही शरीर पंचतत्वापासून झालं. अहो शरीराने शरीरावर प्रेम केल्यापेक्षा या नाशिवंत देहाने अविनाशी परमात्म्यावर प्रेम करा, असं त्या पत्नीने सांगितलं. आणि तुलसीदास सामान्य होते, पण पत्नीच्या उपदेशामुळे महान संत झाले. आणि त्यांनी ठरवलं की आता उर्वरित जे आयुष्य आहे ते माझ्या रामराया करता. या वाणीने आता अखंड रामाचं गुण गाणार, रामाचं वर्णन करणार. आणि म्हणून रामचरित नावाचा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. पत्नीच्या शब्दामुळे त्यांना वैराग्य झालं. म्हणून प्रपंचामध्ये पत्नी काही दुःखदायक नाही, पण ती पत्नी तुलसीदासाच्या पत्नीसारखी असावी.
नारायणाचं स्मरण करून देणारे असावे। स्त्री पुत्र बंधीजन नारायण स्मरविती। तुकोबाराय म्हणतात स्त्री असो पुत्र असो बंधीजन असो ते नारायणाचं स्मरण करून देणारे असावे। मग तुलसीदास बाबाला वैराग्य झालं आणि रामरायाच्या चरित्राचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। एक वेळेस अशी घटना घडली, तुलसीदास बाबा सांगतात रामचरितमानस ग्रंथाला आरंभ करतायत। प्रयाग क्षेत्रामध्ये माघ महिना आलेला आहे। भारद्वाज मुनी बसई प्रयागा, भारद्वाज मुनी बसई प्रयागा। आज मुनी बसई प्रयागा, भारद्वाज मुनी बसई प्रयागा। तिन्ही राम पद अति अनुरागा, तिन्ही राम पद अति अनुरागा। तापस समदम दया निधाना, तापस समदम दया निधाना। तापस समदम दया निधाना, परमार्थ पथ परम सुजाना। भारद्वाज मुनी बसई प्रयागा, तिन्ही राम पथ अति अनुरागा। तुलसीदास बाबा वर्णन करतात भारद्वाज नावाचे मुनी हे प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी राहत होते। श्रीरामाच्या चरणी त्यांची अत्यंत श्रद्धा अत्यंत निष्ठा। ते रामभक्त होते, महान तपस्वी होते। त्यांनी मनोनिग्रह केलेला होता। मनोनिग्रह म्हणजे काय? मनावर विजय मिळवलेला होता, मनाला जिंकलेलं होतं त्यांनी, इंद्रियाला जिंकलेलं होतं, जितेंद्रिय होते। तापस समदम दया निधाना, तपस्वी होते, अंतःकरणामध्ये दया होती आणि शमदमाचं पालन करणारे जितेंद्रिय असे असणारे भारद्वाज नावाचे मुनी, परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्णात असणारे। परमार्थ मार्गात माणूस कसा असावा तर तुलसीदास बाबा सांगतात तो भारद्वाज मुनी सारखा असावा। प्रभु रामचंद्र भगवान की जय। परमार्थ क्षेत्रामध्ये मनुष्य कसा असावा तर तुलसीदास बाबा वर्णन करतात। तापस समदम दया निधाना, भारद्वाज मुनी सारखं परमार्थिक जीवन माणसाचं असावं। मनोनिग्रही, मनावर विजय मिळवणारा व्यक्ती म्हणजे जितेंद्रिय, इंद्रियावर विजय मिळवणारे भारद्वाज मुनी आणि भगवान श्री रामरायाच्या प्रती अत्यंत श्रद्धा निष्ठा। जेव्हा माघ महिना आलेला आहे प्रयाग क्षेत्रामध्ये आणि माघ महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशीत आलेला आहे। पहा, जेव्हा माघ महिन्यात सूर्य मकर राशीत येतो तेव्हा त्या ठिकाणी काय भरतो? कुंभमेळा भरतो। या वर्षी प्रयागला कुंभमेळा आहे, कारण माघ महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशीत येणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आणि तेव्हा त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो। मग तोच पर्व काळ आलेला आहे, ती पर्वणी आलेली आहे। काही पर्वण्या नेहमी येत नसतात। 12 वर्षाच्या नंतर कुंभमेळा भरतो, 12 वर्षाच्या नंतर कपिला षष्ठी येते। असे काही सुयोग 3 वर्षाच्या नंतर अधिक मास येतो, मलमास।
3 वर्षाच्या नंतर असे काही पर्व असतात, काही उत्सव असतात जे नेहमी येत नाहीत. दत्त जयंती वर्षातून एकदाच येत असते. काही नेहमी येणारे उत्सव आहेत, पण जे कधीतरी येणारे उत्सव असतात त्याला विशेष महत्व दिले जातं. माघ मकर गत रबी जब होई, तीर्थपती आवसब कोई. जेव्हा माघ महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये येतो, अशा वेळेला सर्व देवी देवता आणि सर्व तीर्थ हे तीर्थराज प्रयागला येत असतात. देव धनुज किन्नर नर श्रेणी, सादर मंजय सकल त्रिबेनी. पहा म्हटले कोण कोण येतं? देव, दैत्य, किन्नर, मानव आदी करून सर्वजण त्रिवेणी संगमाचं स्नान करण्याकरता तीर्थराज प्रयागला येत असतात. आणि तीर्थराज प्रयागला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या तीर्थराज प्रयागचं त्रिवेणी संगमाचं स्नान करतात. सर्व साधू संतांचा मेळा भरलेला आहे, सर्व संघटित झालेले आहेत संत, सर्वांनी स्नान केलेलं आहे. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर एक बार भरी मकर नहाय, सब मुनी शाश्रमन सिदाय. एकदा संपूर्ण ऋषी मुनीने मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर सर्वांनी स्नान केलं आणि स्नान आवरल्याच्या नंतर सर्वची सर्व परमज्ञानी ऋषी मुनी काही आपण आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. पण त्याच वेळेला भारद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्य मुनी या दोघांची भेट झालेली आहे. बाकीचे सर्व मुनी आपण आपल्या आश्रमामध्ये गेले आणि भारद्वाजाने परमज्ञानी याज्ञवल्क्याचे चरण धरले. भारद्वाज मुनी याज्ञवल्क्य मुनीकडे गेले आणि याज्ञवल्क्य मुनीचे चरण धरलेले आहे, नमस्कार केलेला आहे. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, सादर चरण सरोज पखारे, अति पुनीतासन बैठारे. करी पूजा मुनी सुज सुबखानी, बोले अति पुनीत मृदुबानी. त्यांनी याज्ञवल्क्य मुनीची पूजा केलेली आहे, पाद्य पूजा केलेली आहे. कारण नियम असा आहे, संतांकडे गेल्याच्या नंतर 2 गोष्टीचा नियम पाळायचा. पहिलं तर आपण गेलंच पाहिजे, साधू पुरुषाच्या संगतीत गेलं पाहिजे. गत्वा नथवा म्हणजे नमस्कार केला पाहिजे आणि दत्वा म्हणजे काहीतरी दिलं पाहिजे. खाली हाताने जायचं नाही संत दरबारामध्ये. आम्ही तिकडे मराठवाड्यात कथा कीर्तनाला जातो, तिकडे मोठे मोठे आश्रम आहेत, खूप मोठे आश्रमाच्या संपत्त्या खूप मोठ्या. मग ते आश्रम मोठाले झाले कसे, तर तिकडं आम्ही बारकाईनं चिंतन केलं की तिकडचे लोक मठात येताना खाली हाताने येत नाहीत. कोणी मिरच्या घेऊन येईल, कोणी साखर घेऊन येईल, कोणी गहू घेऊन येईल, कोणी तीळ घेऊन येईल, कोणी तांदूळ घेऊन येईल येताना, कोणी साखर घेऊन येईल, कोणी पत्तीचा पुडा घेऊन येईल. आणि आपल्या इकडचे मठ छोटे का राहिले, आपण घेऊन तर काही येतच नाही, पण इथलं काय मिळतं का नाही याचा प्रयत्न करतो. म्हणून साधूकडे गेल्याच्या नंतर खाली हाताने जायचं नाही. पत्र पुष्प फल जे काही तुम्हाला यथाशक्ती घेऊन जाता येईल ते आपण घेऊन गेलं पाहिजे. गत्वा अवश्य गेलं पाहिजे. नथवा म्हणजे नमस्कार केला पाहिजे आणि दत्वा म्हणजे काहीतरी दिलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही नियम सांगतो तुम्हाला, जे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. संतांच्याकडे गेल्याच्या नंतर काय काय करावं. तनु मनु जिवे चरणासी लागावे, अग्रवता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, तन मन आणि जीव हा सद्गुरूला समर्पित केला पाहिजे. तन म्हणजे काय, तन म्हणजे शरीर, सद्गुरूला समर्पित केलं पाहिजे. मन, सद्गुरूला मन समर्पित केलं पाहिजे. आणि जीव, हा जीव सुद्धा सद्गुरूला समर्पित केला पाहिजे. धनाची सद्गुरूला काही आवश्यकता नाही, कारण सद्गुरूच हे खूप मोठे धन आहेत. सद्गुरूच हे खूप मोठा ज्ञानाचा ठेवा आहे. म्हणून सद्गुरूकडे याज्ञवल्क्य मुनीचे पाय त्या ठिकाणी धरलेले आहे भारद्वाज मुनीने.
भारद्वाज मुनीने याज्ञवल्क्याची पाद्यपूजा केलेली आहे आणि पवित्र असं आसन बसायला दिलेलं आहे आणि याज्ञवल्क्य मुनीच्या कीर्तीची वाखणी केलेली, त्यांची कीर्ती वर्णन केली, त्यांची स्तुती केली. भारद्वाज मुनीने त्यांना प्रार्थना केली, नमस्कार केलेला आहे आणि सगळा शिष्टाचार करून पहा पद्धत कशी आहे. नमस्कार केला आणि मग त्यांच्या मनात जे काही प्रश्न होते ते प्रश्न भारद्वाज मुनीने याज्ञवल्क्य मुनीला विचारलेले आहे. नाथ एक संसौबड मोरे करगत बेद तद्वसबुतोरे कहत सो मोई लागत भयला जा जो न कहो बड होई अकाजा. भारद्वाज मुनी म्हटले, महाराज माझ्या मनामध्ये फार मोठा एक संशय निर्माण झालेला आहे आणि त्या संशयाचं निराकरण केवळ तुम्ही करू शकता, कारण तुम्ही ज्ञानी आहेत. पण तो संशय मी तुम्हाला सांगू की न सांगू? कारण मी सांगावं तरी मला लाज वाटते आणि न सांगावं तरी मला लाज वाटते. कारण नाही सांगितलं तर तुम्हाला वाटेल एवढ्या दिवस तू का विचारलं नाहीस, आणि सांगितलं नाही तर माझ्यातलं अज्ञान निघून जाणार नाही. म्हणून गुरु पुढे साधू पुढे गेल्याच्या नंतर आपलं अज्ञान आपण प्रगट केलं पाहिजे, आपलं अज्ञान त्यांना सांगितलं पाहिजे. आपण काय करतो, आपलं अज्ञान झाकून ठेवतो, ज्ञान सांगायला सुरुवात करतो. म्हणून आपल्याला काहीच प्राप्त होत नाही. कहाँ गया तो कहाँ नहीं, क्या लाया तो कुछ नहीं. म्हणून श्रेष्ठ व्यक्तीच्या पुढे गेल्याच्या नंतर, ज्ञानी व्यक्तीच्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांचं ऐकून घ्यायला शिका, त्यांचं ऐकायला शिका. आपण त्यांचं ऐकत नाही, आपलं त्यांना ऐकवण्याचा प्रयत्न करतो. गप्प झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे आणि ते जे काही बोलत असतील ते आपल्या हिताचं आहे असं समजून आपण ते श्रवण केलं पाहिजे. याज्ञवल्क्य मुनी, भारद्वाज मुनी या दोघांचा सुंदर असा संवाद चालू आहे आणि अनुमती विचारलेली आहे भारद्वाजाने याज्ञवल्क्य मुनीला. महाराज तुमची जर अनुमती असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. याज्ञवल्क्य म्हटले, काही संशय सोडून दे आणि काय तुझ्या मनामध्ये प्रश्न असेल तो प्रश्न तू मला विचार, निश्चितच मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सोपी राम महिमा मुनी राजा, सोपी राम महिमा मुनी राजा. शिव उपदेशु करत करिदाया, शिव उपदेशु करत करिदाया. राम कवन प्रभु पूछहु तोय, राम कवन प्रभु पूछहु तोय. भारद्वाज मुनीने याज्ञवल्क्यांना विचारलं, सोपी राम महिमा मुनिराया, मी रामाची महिमा श्रवण करू इच्छितो. मला रामरायाचा महिमा श्रवण करायचा आहे, मला रामाचा महिमा तुमच्या मुखातून ऐकायचा आहे. शिव उपदेश करत करिदाया. भगवान शंकराने जो पार्वतीला महिमा सांगितला, जी कथा भगवान शंकराने पार्वतीला सांगितली तीच कथा मी ऐकू इच्छितो. तीच कथा ऐकण्याची मला इच्छा झालेली आहे आणि माझ्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला. रामू कवन प्रभू पूछहु तोही. राम कोण आहे हा प्रश्न मला पडलेला आहे, कारण मी तर 2 राम ऐकलेत. राम किती ऐकलेले आहेत? 2 राम ऐकलेले आहेत. एक राम अवधेश कुमारा, एक राम मी ऐकला की जो अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र आहे. 3 कर चरित विदित संसारा, आणि त्या रामाचं चरित्र संपूर्ण संसाराला माहित आहे. त्या रामाचं चरित्र जगाला सांगण्याची आवश्यकता नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम, अरे या भारत भूमीतला छोटा छोटा नेमकाच बोलायला लागलेला जो मुलगा आहे
त्याला जरी विचारले राम कोण, तर तो सांगणार अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहित आहे. मग ते चरित्र, तो राम की अन्य कोणता राम, असा माझ्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे. नारी बिरह दुखुल हेहु अपारा, भयवरो सुरन रावण मारा. महाराज, मी त्या रामाला जाणतो ज्याने नारी विरहामध्ये, ज्याची पत्नी रावण घेऊन जातो आणि नारीच्या विरहामध्ये जो दुखी होतो, तो राम मला माहित आहे. ज्या रामाने रावणाचा वध केला तो रामही मला माहित आहे. मग मी तुम्हाला विचारू इच्छितो की राम तोच आहे का अन्य कोणी राम आहे, असा प्रश्न भारद्वाज मुनीने याज्ञवल्क्य मुनीला केलेला आहे. तेव्हा याज्ञवल्क्य मुनी भारद्वाज मुनीचे प्रश्न ऐकून घेतात आणि ते प्रश्न ऐकल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया देतात, त्याचं उत्तर देतात. त्यावेळेस याज्ञवल्क्य मुनी सांगतायत की हे भारद्वाजा, तू जे ऐकलंस ना ते अतिशय योग्य ऐकलेलं आहे. कारण तू जो राम इच्छितोस, तुला जो राम वाटतो तोच राम आहे जो महाराज दशरथांचा पुत्र, अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र मर्यादा पुरुषोत्तम राम. तात सुनौ सादर मुनीलाही, कहु राम के कथा सुवाई. तुम्ही जे ऐकलेलं आहे अगदी योग्य ऐकलेलं आहे, परंतु मी जो राम तुम्हाला सांगणार आहे, त्याची जी कथा सांगणार आहे, ती कथा शिव आणि पार्वती या दोघांच्या मधात झालेला जो संवाद आहे, तो संवाद मी तुम्हाला सांगणार आहे. मग याज्ञवल्क्य मुनीने भारद्वाज मुनीला शिव पार्वतीच्या मधात झालेला संवाद सांगितला. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, भारद्वाज, एक वेळेला असा प्रसंग घडला. एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही. शंभु गए ऋषि पाए. एक बार त्रेतायुग माई, शंभू गए किंभज ऋषि पाई. त्रेतायुगामध्ये भगवान शंकर अगस्ती महामुनीच्या भेटी करता गेले आणि अगस्ती महामुनीची भेट घेतली भगवान शंकराने. पण जात असताना सोबत भगवान शंकर एकटे जात नाहीत, सतीला सोबत नेलेलं आहे. संग सती जग जननी भवानी, सुनु मुनि मिटहि विषाद. पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, संग सती जग जननी भवानी. सोबत भगवान शंकराने सतीला घेतलेला आहे. कारण पती पत्नी धर्म कार्यामध्ये सोबत असले पाहिजे. धर्म कार्य करत असताना पती पत्नीने सोबत करायचं असतं. यज्ञ करायला पती पत्नी सोबत बसले पाहिजे, पूजा करायला सोबत असले पाहिजे आणि कथा श्रवण करायला सुद्धा दोघं बरोबर असले पाहिजे. आणि मग त्या वेळेला भगवान शंकर सतीला सोबत घेत आहेत आणि त्रेतायुगामध्ये अगस्ती महामुनीच्या आश्रमामध्ये भगवान शंकर गेलेले आहेत. जेव्हा भगवान शंकर आणि सती आपल्या आश्रमामध्ये आले, ही वार्ता मुनीला कळाली आणि अगस्ती महामुनीला अत्यंत आनंद झाला की आज भगवान भोले बाबा माझ्या आश्रमामध्ये आलेले आहेत. भगवान शंकराचं प्रागट्य झालं आणि ते भारद्वाज मुनी पुढे अगस्ती महामुनी आनंदित झाले, प्रसन्न झालेले आहे. दोघांचं स्वागत केलेलं आहे. भगवान शंकराची आणि सतीची पूजा केलेली आहे. पुढे त्यांनी रामकथा सांगितलेली आहे. विस्तारपूर्वक रामकथा अगस्ती महामुनीने भगवान शंकर आणि सतीला सांगितली. अगस्ती महामुनी अधिकार संपन्न आहेत, अधिकार फार मोठा आहे असं जाणून स्वतः भगवान शंकर अगस्ती महामुनीच्या चरणावर लीन झालेले आहेत.
ऋषीचा निरोप घेतला, ऋषीच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकली आणि सतीला सोबत घेऊन भगवान शंकर निघालेले आहेत, कैलास पर्वतावर पोहोचलेले आहेत। आणि जेव्हा सतीला कैलास पर्वतावर घेऊन आले तेव्हा सतीला रामकथा सांगू लागले भगवान शंकर। जी कथा अगस्ती महामुनीने भगवान शंकराला सांगितली तीच कथा भगवान शंकर सतीला सांगू लागले। आणि कथा सांगत असताना सर्व कथा सांगितली आणि प्रसंग आलेला आहे सीतेच्या हरणाचा। जेव्हा रावण येतो आणि सीता आई साहेबांना घेऊन जातो तो प्रसंग चालू आहे। तो प्रसंग पार्वती सतीने ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर सतीच्या मनामध्ये संशय निर्माण झाला। सतीच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला की ज्याला भगवान शंकर देव समजतात, ज्याला भगवान शंकर ब्रह्म समजतात, मला ते ब्रह्म वाटत नाही। कारण एवढ्या मोठ्या शंकराने एका स्त्रीच्या विरहामध्ये दुखी झालेल्या देवाला नमस्कार करावा। राम स्त्रीच्या विरहामध्ये दुखी झालेले होते तेव्हा राम सीतेचा शोध करत होते। वृक्षाला, वेलीला, मधुकराला, हरणीला, मोरांना विचारत होते माझी सीता बघितली का। अशी अवस्था जेव्हा भगवान श्रीरामाची झाली ते चरित्र भगवान भोले बाबा सतीला सांगू लागले। सतीच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला, स्वामी तुम्ही गलत व्यक्तीला नमस्कार केलाय। मला असं वाटतं की ज्याच्या तुम्ही पाया पडताय, ज्याला तुम्ही प्रणाम करताय तो कोणीतरी सामान्य जीव आहे। कारण ब्रह्म हे कधी दुखी होत नसतं आणि हा पत्नीच्या विरहामध्ये रडत आहे, पत्नीच्या विरहामध्ये दुखी झालेला आहे। असा सतीच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला। पण सतीच्या मनात संदेह निर्माण झाला हे भगवान शंकराला कळलं, न सांगता कळलं। सांगण्याची काय आवश्यकता, कारण भगवान भोले बाबा अंतर्ज्ञानी आहे, अंतर्ज्ञानी आहे। भोले बाबाने ओळखलं की सती विचलित झालेली आहे। सतीच्या मनामध्ये रामाच्या प्रती संदेह निर्माण झालेला आहे। सती को दशा संभुके देखी उर उपजा संदेह विसेकी शंकरु जगद बंदे जगदीसा सुर नर मुनी सब नावदसीसा। भगवान शंकर सतीची अवस्था ओळखतात। सतीच्या मनामध्ये मोठा संदेह निर्माण झालेला आहे हे शंकराला कळलं आणि भगवान शंकर कथा सांगत असताना स्वस्थ शांत बसलेले आहेत। कारण सतीला जे चरित्र सांगू लागले ना, ज्याचं चरित्र चालू होतं त्याच्यावरच सतीची श्रद्धा नव्हती। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुलसीदासांनी मंगलाचरण केलं आणि मंगलाचरण करत असताना भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी कथेमध्ये दोन गोष्टीची आवश्यकता आहे, श्रद्धा आणि विश्वास। परमार्थामध्ये काही नसलं तरी चालेल, श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे। सतीच्या मनामधला श्रद्धा आणि विश्वास संपला। श्रद्धा विश्वास संपल्याच्या नंतर भगवान शंकर सतीला कथा सांगत नाहीयेत। पण सती म्हटली, देवा स्वामी तुम्ही ज्याला नमस्कार केला तो कोण आहे। तेव्हा सांगितलं हे परब्रह्म परमात्मा आहे। आणि हा जर परब्रह्म परमात्मा आहे तर मग पत्नीच्या विरहामध्ये का दुखी झाला, का रडत आहे। भगवान शंकर म्हटले, तुला जर त्याच्या परब्रह्म स्वरूपावर विश्वास नसेल तर तू जा आणि सतीची परीक्षा, त्या रामाची परीक्षा घे। सती रामरायाची परीक्षा घेण्याकरता निघालेली आहे। जर तुला विश्वास येत नसेल तर भगवान शंकर म्हणतात, असं संशय मन भयऊ वापारा होईन हृदय प्रबोध प्रचारा। असा संशय निर्माण झाला आणि भोले बाबा सांगतायत की सती, ज्या श्रोत्याच्या मनामध्ये काही संशय निर्माण होतो, ज्या श्रोत्याचं चित्त कथेतून विचलित होतं, त्याला कुठल्याही प्रकारचं ब्रह्मज्ञान सांगा काही फरक पडत नाही। म्हणून श्रोत्याचं चित्त हे एकाग्र असणं गरजेचं आहे। सतीचं चित्त विचलित झालं आणि भगवान शंकराने सतीला सांगितलं, तुझ्या मनामध्ये जर संदेह असेल तर आत्ताच तू जा आणि रामरायाची परीक्षा घे। रामरायाची परीक्षा घेण्याकरता सती त्या ठिकाणी निघालेली आहे। सती कपट जानो सुर स्वामी सब दरसी सब अंतर्यामी। सती जेव्हा रामरायाच्या पुढे गेली पण जाताना सती सती रूपात गेली नाही, तर सतीने काय केलं, सीतेचं रूप धारण केलं आणि सीतेचं रूप धारण करून सती भगवान श्रीरामाच्या समोर प्रगट झाली।
पण अंतर्ज्ञानी श्रीरामाने सतीला ओळखलेलं आहे. सती कपट जाणवू सुरस्वामी, सुरस्वामी सुरमाने देवांचे स्वामी श्रीराम. त्या सुरस्वामीने श्रीरामाने ओळखलेलं आहे की सतीने आपल्याला फसवण्याकरता कपट रूप धारण केलं, सीतेचं रूप धारण केलं. जरी कदापि प्रभु कीन प्रणामू, पिता समेत लीन निजहि नामू. कहो बहोरी कहा वृष केतू, बिपिन अकेली फिर हुई केतू. प्रभूंनी दोन्ही हात जोडलेले आहेत श्रीरामाने. अरे रामाला मर्यादा पुरुषोत्तम विनाकारण म्हटलं नाही. मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलं? कारण रामरायाच्या अंतःकरणामध्ये किती मर्यादा आहे बघा. जी सती रामाला फसवण्याकरता कपटवेश धारण करून आली, तिला आमच्या श्रीरामाने नमस्कार केला. आणि नमस्कार केला. भगवान शंकराने सतीच्या मनातलं कपट माहित होतं रामरायाला, तरी पण सतीला नमस्कार केला. इकडे भगवान शंकराला कळलं की सतीने रामरायाची परीक्षा घेतलेली आहे. तेव्हा भगवान शंकराने सतीचा त्याग केलेला आहे. सतीचा जेव्हा भगवान शंकराने त्याग केला, सती आई साहेब भगवान शंकराकडे गेल्या. भगवान शंकराने वामांगाचं आसन, डाव्या बाजूचं आसन सतीचं उजव्या बाजूला टाकलेलं आहे. भगवान शंकराने सतीचा त्याग केला. हे सतीला जेव्हा कळलं, तेव्हा सतीला आपल्या केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि सती आई साहेबाला चिंता लागली की आता भगवान शंकर माझा स्वीकार करणार नाही. भगवान शंकराने सांगितलं, सते तुझा स्वीकार मी तेव्हा करेल जेव्हा तुझा हा देह समाप्त होईल, हे शरीर समाप्त होईल. कारण ज्या शरीराने रामाची फसवणूक केली, ज्या शरीराने रामाची परीक्षा घेतली, त्या शरीराने मी आता तुझा स्वीकार करणार नाही. कारण राम जिला माता समजतो, आता ती माझी सुद्धा काय झालेली आहे, माता झालेली आहे. कारण राम माझे स्वामी आहेत आणि स्वामीची माता ही माझी स्वामिनी झालेली आहे. म्हणून सती आजपासून मी तुझा पती राहिलो नाही आणि तुला जर मला पती म्हणून वरण करायचं असेल तर याच्याकरता एका जन्माची प्रतीक्षा करावं लागेल. आणि पुढे प्रसंग येतो की सतीच्या बापाने यज्ञ ठेवलेला आहे दक्ष प्रजापतीने. आता राहिलेल्या ज्या काही कथा आहेत, आज आपल्या कथेचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढे दत्त जन्म उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. 5 वाजलेले आहेत. आज प्रथम सत्र होतं. गावामध्ये भरगच्च कार्यक्रम आहेत दत्त जयंतीचे, बाहेर गावी सुद्धा कार्यक्रम आहेत. परंतु औपचारिकता आणि प्रथमता या ठिकाणी आज मंगलाचरण घेऊन इथेच आजच्या कथेला आपण विश्राम देऊ. राहिलेल्या कथेचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये करू. रामचरण सुखदाई, भजो मन रामचरण सुखदाई. भज मन रामचरण सुखदाई, भजो मन रामचरण सुखदाई. भज रामचरण सुखदाई, रामचरण सुखदाई. रामचरण सुखदाई, रामचरण सुखदाई. भजो मन रामचरण सुखदाई. भजो मन रामचरण सुखदाई. भज
आजच्या रामचरितमानस ग्रंथाच्या आरतीला ज्यांच्याकडे आमची श्रीमद भागवत कथा झाली असे आमचे वाशिमचे सर्व भक्त परिवार, नथवानी परिवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या हस्ते या ठिकाणी रामचरितमानस ग्रंथाची आज आरती होईल, तदनंतर कथेला विश्रांती होईल। चला समोर या।